नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. 24 तासात मान्सून धडकणार. पुढील 4 दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस. राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून वाढत्या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान 45°C पोहोचले आहे. प्रमुख शहरातील तापमानात देखील कमालीची वाढ झाली आहे. नागरिकांच्या अंगांची अक्षरशः लाही होत आहे. शेतकऱ्यांपासून सर्वजण पावसाची वाट पाहत आहेत. अशातच मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मान्सून येत्या 24 तासात अंदमानमध्ये धडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर हळूहळू पुढे सरकत 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण अंदमानात तयार झाले आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात तसंच अंदमानात ढगांचं प्रमाण वाढलं आहे. त्याचसोबत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 24 तासात मान्सून अंदमानात दाखल होणार आहे. हे पोषक वातावरण असेच कायम राहिल्यास मान्सून 26 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल. केरळनंतर मान्सून पुढच्या 7 ते 8 दिवसात कोकण किनारपट्टीत पोहोचेल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यात पुढचे 4 दिवस पावसाचे. होय शेतकरी बांधवांनो, राज्यात पुढचे 4 दिवस काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणसह गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान जळगाव 45, अकोला 45.6, उर्वरित महाराष्ट्रात 40°C वर जाण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तापमान कमी झालं आहे. त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. येत्या 4 दिवसात काही जिल्ह्यात कमी तापमान असेल, त्यामुळे वादळी पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि आसपासच्या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह गोव्यात 3 ते 4 दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.